महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे शिंदे सेनेच्या ऑपरेशन टायगरची। नेमकं हे ऑपरेशन काय? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील आमदार आणि खासदारांना फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हे ऑपरेशन करण्याची गरज का भासत आहे? जर हे ऑपरेशन यशस्वी झालं तर त्याचा शिंदे सेनेला नेमका काय फायदा होणार आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। मंडळी, राज्यातील राजकीय वातावरण सध्या वरवर शांत दिसत असलं तरी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरू आहे। याला कारण ठरलं तर शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार कृपाल तुमाने यांचे एक वक्तव्य। तुमानेंनी दावा केला की उद्धव ठाकरे गटातील तब्बल 16 आमदार आणि 7 खासदार पक्षांतराच्या तयारीत आहेत। सर्व चर्चा आणि वाटाघाटी पूर्ण झाल्या असून फक्त योग्य वेळेची वाट पाहिली जात आहे। पावसाळी अधिवेशनानंतर हे ऑपरेशन प्रत्यक्षात येऊ शकतं असा दावाही त्यांनी केला। जरी हा दावा शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी फेटाळून लावला असला तरी या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती। या बैठकीला सर्व खासदार प्रत्यक्ष उपस्थित नव्हते। काही जण ऑनलाईन सहभागी झाले होते तर काही नॉट रिचेबल होते। त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं। मात्र प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे यांना ऑपरेशन टायगरची गरज का आहे? यामागचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे स्वतःचं राजकीय वर्चस्व अधिक मजबूत करणं। 2022 मध्ये शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदेंनी वेगळा गट स्थापन केला। त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्हही शिंदे गटाला दिलं। मात्र आजही अनेकांच्या मनात खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न कायम आहे। अशा वेळी जर उद्धव ठाकरे गटातील आणखी आमदार आणि खासदार शिंदे गटात आले तर खरी शिवसेना आमचीच हा शिंदेंचा दावा अधिक मजबूत होईल। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला आणखी कमकुवत करणं। आधीच अनेक नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात गेले आहेत। जर आणखी 16 आमदार आणि 7 खासदार पक्ष बदलतात तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसेल। विरोधी पक्ष म्हणून त्यांची ताकद कमी होईल आणि भविष्यातील निवडणुकांमध्ये त्यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण होईल। तिसरं कारण म्हणजे दिल्लीतील राजकीय वजन वाढवणं। केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आहे। अशा परिस्थितीत लोकसभेत अधिक खासदारांचा पाठिंबा मिळाल्यास शिंदेंची राष्ट्रीय पातळीवरील ताकद वाढू शकते। भाजप नेतृत्वासमोर त्यांचं महत्त्व अधिक वाढू शकतं। भविष्यात मंत्रिपद वाटप असो किंवा राजकीय निर्णय, शिंदेंची बार्गेनिंग पॉवर मजबूत होऊ शकते। चौथं कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांची तयारी। निवडणुका जिंकण्यासाठी संघटनात्मक ताकद अत्यंत महत्त्वाची असते। ठाकरे गटातील प्रभावी नेते, आमदार आणि खासदार आपल्या गटात आणण्यात शिंदे यशस्वी झाले तर त्यांचा थेट फायदा निवडणुकांमध्ये होऊ शकतो। याशिवाय ठाकरे गटातील अंतर्गत नाराजीचाही फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातंय। काही नेत्यांना निधी, संघटनात्मक निर्णय आणि भविष्यातील राजकीय संधींबाबत नाराजी असल्याची चर्चा आहे। अशा नाराज नेत्यांना आपल्याकडे खेचून स्वतःचा पक्ष अधिक मजबूत करण्याची रणनीती ही असू शकते। मात्र या संपूर्ण प्रकरणात एक वेगळी बाजूही आहे। खुद्द शिंदेंनी काही दिवसांपूर्वी अशा कोणत्याही गुप्त बैठका झाल्याचं नाकारलं होतं। माध्यमांमध्ये ज्या चर्चा सुरू आहेत त्या वास्तवाशी संबंधित नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे ऑपरेशन टायगर हा प्रत्यक्षात सुरू असलेला राजकीय डाव आहे की केवळ दबावतंत्राचा भाग आहे, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही। पण जर भविष्यात हे ऑपरेशन यशस्वी झालं तर त्याचा सर्वात मोठा फायदा शिंदे सेनेला होईल। पक्षाची ताकद वाढेल, विधानसभेतील आणि लोकसभेतील संख्याबळ वाढेल, भाजपसमोर महत्त्व वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील शिवसेनेच्या वारशावर दावा अधिक भक्कमपणे करता येईल। म्हणूनच ऑपरेशन टायगर ही केवळ पक्षांतराची चर्चा नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढचा मोठा अध्याय ठरू शकणारी एक रणनीती आहे। आता ही रणनीती प्रत्यक्षात उतरते की नाही आणि उतरलीच तर तिचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। तुम्हाला काय वाटतं? ऑपरेशन टायगर यशस्वी ठरेल की नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करा।